मुर्दाच गोईंग गोईंगच करतोय. काय म्हणते काकू? जज साहेब मुर्दाच गोईंग गोईंगच करतोय. काम करलंय वाटत होता काकू बाजूला सरका. बैलांच्या नाकात ही व्यसन तुटली, बैलांवरचा तावा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल असं कोण सांगताय? शांत काकू. जज साहेबाच्या लक्षात आलं दिवशी बाई बाबा नाही, बाबाला दिलं सोडून. जसा उड्या मारत घरी आला, बायकोला सांगितलं कोरडे पापड भजे कर. भज्याचा एक घास तोडून तोंडामध्ये टाकणार तेवढ्यात वकील साहेब म्हणतात लाज वाटते का तुला? खुशाल भजे खात बसला, केस मधून मी तुला निर्दोष मुक्त केलं आणि खुशाली तू भजे खात बसला म्हणजे माझ्या पैशाचं काय? तू म्हणे बोईंग. कीर्तन संपल्यावर लखन महाराज तुम्हाला बोईंग करू नका फक्त. मी सांगायचंय काय? ज्या संतांची चरण धरलेली आहेत त्याच संतांच्या चरणावरती विश्वासही ठेवणं तेवढं गरजेचं आहे. आणि एकदा का संतांच्या चरणावर विश्वास बसला की संतन के संग लागणे तेरी अच्छी बनी की. मग संतांची संगती का करावी? तर संताविना प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती गावी. वेदांनी देखील हात वरती करून सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांचीच संगती करावी लागेल. मग संतांची संगती करावी का? तर भगवंताच्या नामस्मरणाची गोडी कंठामध्ये लावून घ्यायची. मग नामस्मरण करावं का? तर तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्यावरती संकटच येणार नाही आणि जरी संकट आली तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. मग नामस्मरण करावं का? त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये देतात पहा की ज्ञानदेव कुसी निवृत्तीसी चाड आणि गगनाभूमी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिरला झाली सीमा. घेता पर्वत जळती शिरला